प्रश्न हेच आहे की राज्यात ज्यावेळी निवडणुका होतात, मग ग्रामपंचायती असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगरपंचायतींच्या असो, त्या वेगवेगळ्या वेळेत होत असतात. आता कोर्टाच्या निर्णयामुळे सगळे लांबले मुनी एकत्रित झाले. मात्र प्रत्येक एका नगरपालिकेचा निकाल लागत असतो, दुसरा 1 वर्षाने लागत असतो. एका निकालावर दुसरा परिणाम होऊ शकतो. ही कल्पना असती तर नगरपालिकांच्या निवडणुका ह्या एकाच वेळी झाल्या असत्या आतापर्यंत. त्यामुळे ही निवडणूक निकाल पुढे का ढकलला गेला दुसऱ्या निवडणूक हे कळलं नाही. आज तर महापालिका जाहीर होत असताना त्यांनी 2 वगळता सगळे जाहीर करणार असं जर बातमी असेल ती खरी असेल, तर मग निकाल त्या राहिलेल्या 2 झाल्याशिवाय निकाल लावणार नाहीत का, हा प्रयत्न आहे का? आज मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, जुलै महिन्याची कट ऑफ डेट आहे. जुलै महिन्याची मतदार यादी जी असेल ती कट ऑफ केलेली आहे. त्यानंतर भले तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले असो, खरं म्हणजे अधिकार त्याला आहे. त्याचा वाढदिवस 18 ऑगस्टला असेल किंवा वाढदिवस सप्टेंबरला असेल, तो 18 वर्ष पूर्ण झाला पण त्याला तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही. जुलैला फायनल करून सुद्धा आता डिसेंबर संपत आला तरी अजूनही तुम्हाला मतदार यादी कंप्लीट करता आली नाही. 10 तारखेला करायची होती, ती परत मुदतवाढ घेतली, आज 15 तारखेला जाहीर करणार म्हणून सांगितले. अजूनही अंतिम मतदार यादी जाहीर नाही. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावर ती बूथनिहाय नाही, ती फक्त प्रभागनिहाय आहे. बूथनिहाय यादी करायला अजून त्यांनी आठवडाभराची मुदत घेतलेली आहे, 20 तारखेपर्यंत किंवा 22 तारखेपर्यंत. तिथून परत फायनल यादी मतदार बूथनिहाय नंबरसह ही 25 का 27 तारखेच्या आसपास येणार आहे. निवडणूक प्रक्रियेला परंपरा आहे की सिस्टम आहे. आधी मतदार यादी तयार होते, कच्ची यादी तयार होते, हरकती घेतल्या जातात, फायनल यादी तयार होते. फायनल यादीवर प्रत्येकाच्या नावापुढे क्रमांक नंबर येतो, त्यानंतर निवडणूक जाहीर होते. अजून मतदार यादी फायनल नाही, अजून जाहीर नाही, बूथ निहाय तर व्हायला अजून 10 दिवस आहे. तर आज निवडणूक आयोग निवडणूक कशाची घेणार आहे? आणि मग त्यात अर्ज भरत असताना नावापुढे अनुक्रमांक नंबर नेमकं कोणचा लिहायचा आहे? आणि जर निवडणुकीची अजून तयारीच झाली नसेल तर आज जाहीर करायची काय गडबड ही कळलेली नाही. त्यामुळे ह्याच्या मागे थोडा गोडबंगा दिसतोय.